आपल्या व्यवसायात अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा नेमका वापर कसा होतो? बहुतेकदा फक्त टॅक्स भरण्यासाठी आणि हिशोब ठेवण्यासाठी, बरोबर? पण जरा विचार करा, जर हेच सॉफ्टवेअर फक्त हिशोब ठेवण्यापुरतं मर्यादित न राहता आपल्या व्यवसायासाठी एक शक्तिशाली इंजिन बनलं तर, एक असं इंजिन जे आपल्याला पुढे घेऊन जाईल, तर काय होईल? आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. हे बघा, इथे दोन दृष्टिकोन आहेत. एक जुना, जिथे आपलं अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणजे फक्त एक डिजिटल कपाटासारखं आहे, जिथे आपण फक्त कागदपत्र आणि डेटा साठवून ठेवतो. आणि दुसरा आहे नवीन दृष्टिकोन, जिथे ते आपल्या व्यवसायाचं खरंखुरं इंजिन बनतं, जे आपल्याला योग्य वेळी योग्य माहिती देऊन पुढे ढकलतं. आपण आज हाच बदल तपशीलवार समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत. आपण अकाउंटिंगमधल्या सध्याच्या अडचणींपासून सुरुवात करू, मग सेल्स आणि खरेदीची प्रक्रिया कशी सोपी आणि वेगवान करता येईल हे पाहू, आणि शेवटी या सगळ्यामुळे आपल्या व्यवसायात एक मोठा सकारात्मक बदल कसा घडू शकतो हेही बघू. तर आपला पहिला विभाग आहे आधुनिक अकाउंटिंगमधली आव्हानं. होतं काय की जुन्या पद्धतीमुळे व्यवसायाचे महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ उडतो, योग्य माहिती वेळेवर मिळत नाही आणि आपण फक्त झालेल्या गोष्टींचा हिशोब ठेवत बसतो. याच अडचणींवर आपण आता बोलणार आहोत. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे कॅश फ्लो. कारण व्यवसायात पैसा जर वेळेवर आला नाही तर सगळंच थांबू शकतं. हा भाग खास करून सेल्स टीम आणि अकाउंट्स हेडसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण यामुळे त्यांची रोजची डोकेदुखी कमी होते आणि काम एकदम सोपं होतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, व्यवसायात नफा जरी भरपूर असला तरी जर हातात वेळेवर खेळता पैसा नसेल तर व्यवसाय कधीही अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे कॅश फ्लो योग्य प्रकारे सांभाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता बघा, पैसे मागण्याची जी डोकेदुखी असते ना, ती आता पूर्णपणे विसरून जा. ही सिस्टम आपल्यासाठी आपोआप काम करते. ती वेळेवर रिमाइंडर पाठवते, फॉलोअप घेते. यामुळे अकाउंट्स टीमचा कितीतरी वेळ वाचतो आणि कामही अगदी सोपं होऊन जातं. आणि ग्राहकांचं काय, त्यांच्यासाठी पेमेंट करणं किती सोपं होईल याचा विचार करा. बिलावरच्या एका बटनावर क्लिक केलं की झालं पेमेंट. यामुळे पैसे तर लवकर मिळतातच, पण सेल्स टीमचं कामही खूप सोपं होतं. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर पेमेंट मिळायला लागणारा वेळ तब्बल 30% कमी होऊ शकतो. याचा अर्थ आपल्या व्यवसायात पैसा जास्त वेगाने फिरू लागतो आणि तो आपण इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरू शकतो. चला आता एका अशा विषयावर बोलूया जो बऱ्याच जणांना टेन्शन देतो, तो म्हणजे टॅक्स आणि कायदेशीर गोष्टी. पण आता चिंता करण्याची काहीच गरज नाही. हा विभाग व्यवसाय मालकांसाठी आणि अकाउंट्स हेडसाठी एक मोठा दिलासा ठरू शकतो. कधी विचार केलाय की टॅक्समध्ये काही चूक झाली तर नेमकं काय होतं? फक्त दंड भरून गोष्ट संपते का? नाही, त्यासोबत आपला वेळ जातो, व्यवसायाची प्रतिमा खराब होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता भंग पावते. आता अशी कल्पना करा की तुमची टॅक्स आणि कंप्लायन्सची सगळी कामं आपोआप होत आहेत, जसं काही गाडी ऑटो पायलटवर चाललीये. कोणताही ताण नाही, चुकीची भीती नाही. किती मोठा दिलासा मिळेल, नाही का? हेच तंत्रज्ञान आता शक्य झालं आहे. हे काम कसं करतं? सोपं आहे. प्रत्येक व्यवहार होतानाच तो आपोआप तपासला जातो. समजा GSTIN सारख्या माहितीत काही चूक असेल तर सिस्टीम आपल्याला लगेच सावध करते. यामुळे महिन्याच्या शेवटी टॅक्स भरताना कोणतीही धावपळ होत नाही, दंड लागत नाही आणि आपल्याला शांत झोप लागते. आता वळूया खरेदीच्या प्रक्रियेकडे. अरे बापरे, ती बिलांची आणि पावत्यांच्या फाईल सांभाळणं म्हणजे एक मोठं काम असतं. खास करून स्टोअर्स आणि कमर्शियल विभागासाठी तर हे रोजचंच आहे. आता या कामाला सोपं करूया. ते आठवतंय का? एका बॉक्समध्ये सगळ्या पावत्या कोंबून ठेवलेल्या. त्या गोंधळात अनेक महत्त्वाच्या पावत्या हरवतात आणि मग खर्चाचा हिशोबच लागत नाही. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. हे तर एखाद्या जादूसारखं आहे. तुम्ही फक्त आलेल्या बिलाचा किंवा पावतीचा एक फोटो काढायचा आणि हे तंत्रज्ञान त्या फोटोमधली सगळी माहिती, म्हणजे विक्रेता कोण, तारीख काय, रक्कम किती, हे सगळं आपोआप वाचून सिस्टीममध्ये भरतं. विचार करा, स्टोअर्स आणि पर्चेस विभागाचं काम किती सोपं होईल. पण याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे माहितीये? थेट पैशांची बचत. कारण प्रत्येक लहान मोठ्या खर्चाची नोंद झाल्यामुळे आपला टॅक्स कमी होतो. एक हरवलेली पावती म्हणजे आपण टॅक्समध्ये मिळणारी सवलत गमावतो. हे तंत्रज्ञान तेच पैसे वाचवतं. ओके, आत्तापर्यंत आपण प्रक्रिया सोपी करण्याबद्दल बोललो. आता बघूया की ह्या सगळ्यामुळे आपण एक सामान्य व्यावसायिक ते एक दूरदृष्टी असलेले व्यावसायिक कसे बनवू शकतो. आता आपण अंदाजावर नाही तर ठोस माहितीच्या आधारावर निर्णय घेण्याबद्दल बोलूया. या साधनांमुळे काय होतं की आपण फक्त जुने हिशोब बघत नाही बसत, तर त्या माहितीच्या आधारावर भविष्याचे निर्णय घेऊ शकतो.
आपल्याला आपल्या व्यवसायाची खरी आर्थिक स्थिती काय आहे हे स्पष्ट दिसतं आणि आपण आत्मविश्वासाने मोठे निर्णय घेऊ शकतो. जरा या चार्टकडे बघा. काय दिसतंय? वरवर पाहता प्रोजेक्ट ए मधून कमाई जास्त दिसतीये, पण जेव्हा आपण खर्च बघतो तेव्हा कळतं की खरा नफा तर प्रोजेक्ट सी मध्ये आहे, कारण तिथे खर्च खूप कमी आहे. अशी माहिती मिळाल्यावर आपण कोणत्या प्रोजेक्टवर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं हे लगेच कळतं. तर मग या सगळ्या प्रवासातून आपण कुठे येऊन पोचलो आहोत? हे नवीन अकाउंटिंग इंजिन आपल्या व्यवसायात नेमके काय मोठे बदल घडवून आणू शकते ते आता सारांश रूपात पाहूया. थोडक्यात सांगायचं तर हे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये. हा तर आपला 24 तास काम करणारा कलेक्शन एजंट आहे. हा आपला असा कंप्लायन्स ऑफिसर आहे जो प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवतो. आणि हा आपला फायनान्शियल अॅनालिस्ट आहे जो आपल्याला व्यवसायाचा खरा नफा दाखवतो. हे आपल्या टीमचाच एक महत्त्वाचा सदस्य बनून काम करतं. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. आपली आजची अकाउंटिंगची पद्धत आपल्या व्यवसायाच्या प्रगतीला वेग देते की तिला मागे ओढतीये? यावर नक्की विचार करा, कारण योग्य वेळी केलेला योग्य बदलच आपल्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो.